आणि आता सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण परीक्षा पेपर फुटी प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या लव्ह अँड हेट स्टोरीतनं हे बिंग फुटलं, पण यामागे मोठा आर्थिक व्यवहार ठरल्याचं आता समोर आलंय। ऋतुजा पाटील हिचे नवे व्हॉट्सअप चॅट समोर आले आणि त्यात आर्थिक व्यवहाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पेपर फुटीसाठी मोठी डील झाल्याचा आकडा समोर आल्यानंतर या प्रकरणाचा आता अजून एक अँगल समोर आलाय। मैत्रिणीसोबत मेसेजवर बोलताना केलेल्या नव्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या आधी मिळवण्यासाठी 50 लाख भरले असं ऋतुजा मैत्रिणीला सांगते। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 5 लाखात पेपर फुटला अशी माहिती येत होती, मात्र ऋतुजाच्या चॅटमध्ये 50 लाखांचा दावा आहे। पेपर फक्त 5 लाखात फुटला की 50 लाखात की त्यापेक्षा आणखी मोठी किंमत ऋतुजाच्या वडिलांनी दिली याचाही तपास सुरू आहे। अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणातील 294 प्रश्नांपैकी प्रत्यक्षात किती प्रश्न कोणाकोणाला पुरवण्यात आले याचाही शोध सुरू आहे आणि यासाठी आरोपींच्या मोबाईलमधील संभाषण, चॅट्स आणि इतर माहिती सुद्धा तपासली जाणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋतिक, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की पेपर फुटीचं जे लोन आहे ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, कशा पद्धतीने यांच्यापर्यंत ते पेपर जे आहे तो फुटला, अधिकाऱ्यांचा नेमका काय संबंध आहे याचा तपास सगळा आहे तो गुन्हे शाखा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्येच नवनवीन खुलासे जे आहेत ते या प्रकरणामध्ये होताना दिसून येत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर ऋतुजा पाटील जी आहे तिनं एक तिची मैत्रीण आहे तिच्यासोबतचा संवाद म्हणजे व्हॉट्सअप चॅट जी आहे ती सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतं। त्यामध्ये तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलेलं आहे की हा पेपर मला अगोदरच मिळालेला होता आणि तिची मैत्रीण जेव्हा तिला विचारते की कसं काय तुला अगोदरच मिळाला, तर तिने सांगितलं की या पेपरसाठी 50 लाख रुपये मोजलेले आहेत। त्याच्यामुळे आता या पेपर फुटी प्रकरणात सर्वप्रथम तर फक्त 5 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे असं समोर येत होतं आणि अधिकाऱ्यांनाही काही लाखपर्यंत पैसे गेलेत असं समोर येत होतं। मात्र आता थेट आकडा जो आहे तो ऋतुजा पाटील हिनेच तिच्या मैत्रिणीला सांगितलेला आहे। आता हे चॅट समोर आल्यानंतर पोलीस जे आहेत त्या अनुषंगानं तपास करतात की नेमकी याची व्याप्ती जी आहे ती किती लाखांपर्यंत आहे, कारण की 20 मार्च रोजी ऋतुजाला जो आहे तो हा प्रश्नसंच जे पेपरमध्ये प्रश्न येणार होते त्याचा प्रश्नसंच अधिकाऱ्यांनी पोहोचवलेला होता क्लास चालक प्रवीण पाटील याच्या माध्यमातून आणि आता आपण बघितलं तर त्याचा आकडा जो आहे तो ऋतुजा पाटील हिने हिच्या मैत्रिणीकडे जो दावा केलेला आहे की हा प्रश्नसंच हा जो पेपर जो आहे तो मला 50 लाख रुपयांना मिळालेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमका किती लाखांची व्याप्ती आहे, पुढे काय काय यामध्ये धागेदोरे निघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।